एक महत्त्वाची बातमी पाहूयात। भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलाय। चालू वर्षाच्या अगदी शेवटला इस्रोनं स्पेस डॉकिंगचा प्रयोग केला। PSLV C60 या यानाचा वापर करून इस्रोच्या शास्त्रज्ञांनी एक यान या अंतराळात पार करण्याच्या उद्देशाने लॉन्च केलाय। पृथ्वीपासून अगदी शेवटच्या कक्षेत एखादं यान पाठवण्याच्या प्रक्रियेला डॉकिंग असं म्हणतात। आज जगभरात अगदी मोजक्या देशांकडे हे तंत्रज्ञान आहे। या प्रयोगाच्या सगळ्या प्रक्रिया आता पूर्ण झाल्या आहेत। Approximately 7th of January. So I am waiting for the panel deployment status. I think you have the status? Yes, sir. Yes. So I would like to say that the panels of the satellites have been deployed successfully. So congratulations to the entire team of the PSLV project who put the satellite in the right orbit. Also the SpaceX team who worked very innovative, novel, cost-effective docking demonstration mission using two small satellite bus architecture. So congratulations to them as well. And also यावर अधिकची बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ लीना बोकीळ आपल्यासोबत आहेत। लीनाजी, आपलं स्वागत आहे NDTV मराठीवर। नमस्कार लीनाजी, अगदी महत्त्वाचा असा क्षण आहे आणि इस्रोनं स्पेस डॉकिंगचा हा जो प्रयोग केलाय तर किती महत्त्वाची ही अचीवमेंट आहे? इस्रोला खूप खूप अभिनंदन। एकतर पहिली गोष्ट म्हणजे स्पेडेक्स म्हणजे स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट हा एक प्रयोग आहे, डेमॉन्स्ट्रेशन आहे आणि हे यशस्वीपणे आज करून दाखवलेलं आहे इस्रोने। आणि C60 PSLV C60 ही मोहीम आता आपण यशस्वी म्हणू शकतो का, तर सगळं संपूर्ण म्हणजे लॉन्चिंग पासून प्रक्षेपण झालेल्या क्षणापासून ते सगळे स्टेजेस आणि सेपरेशन हे सगळं व्यवस्थित झालं आणि डॉकिंगचं हे डेमॉन्स्ट्रेशन पुढे येणाऱ्या काळात कसं महत्वाचं आहे, तर एकतर आपली आता गगनयान मिशन ही अतिशय महत्वाची आहे, कारण ऍस्ट्रोनॉट्स आपण अंतराळवीर पाठवणार आहोत आणि कॉस्ट इफेक्टिव्हली हे करायचं आहे आपल्याला डॉकिंग। तर ते करण्यासाठी डॉकिंग करण्यासाठी ही डेमॉन्स्ट्रेशन अतिशय गरजेची होती आणि हे आपण करून दाखवलेलं आहे। आणि आता सर म्हणाले, चेअरमन डॉक्टर सोमनाथ सर, तसं कॉस्ट इफेक्टिव्ह आणि खूप इफेक्टिव्ह केलेलं आहे यशस्वीपणे। हा क्रुशियल म्हणजे अतिशय महत्वाचा भाग असतो ह्युमन स्पेस फ्लाईट मध्ये त्यातल्या त्यात। मग त्यामुळे चांद्रयान 4 येणाऱ्या काळात आपण चंद्रावर भारतीय पाठवणार आहोत त्यासाठी, आणि गगनयान मोहीम म्हणजे भारताचं अंतरिक्ष स्टेशन आपलं इंडिजिनस स्पेस स्टेशन पाठवणार आहोत त्यासाठी ही अतिशय महत्वाची स्टेप होती आणि हा एक नक्की माइलस्टोन आहे। आणि मी असं म्हणेन की भारताचा किंवा इस्रोचा हे एक न्यू इयरचं गिफ्ट आहे, कारण हे अगदी 2024 संपत आल्यावर केलेलं आहे। 2025 मध्ये अतिशय महत्वाच्या मिशन होणार आहेत। चेअरमन इस्रो तर म्हणतात की दर महिन्याला आपण एक मिशन करू शकतो। आता आपण सज्ज आहोत, पण सगळ्याच महिन्यात काही ऍक्टिव्हिटीज होत नाहीत, पण हे अतिशय महत्वाचं होतं आजचा पाठ हा। आणि आजचा दिवस म्हणजे डॉक्टर विक्रम साराभाई यांचं त्यांची आज डेथ अॅनिव्हर्सरी। खरं तर हे त्यांचं स्वप्न होतं आणि त्यांना एक ही श्रद्धांजली आपण म्हणू शकतो आणि आपण एक यू हॅव पेड अ ट्रिब्यूट टू हिम, कारण ते फाउंडिंग फादर म्हणजे इस्रोचे जनकच म्हणू शकतो आपण। डॉक्टर होमी भाभा आणि डॉक्टर साराभाई ऍक्च्युली फाउंडेड इस्रो, त्यामुळे हा अतिशय महत्वाचा आजचा माइलस्टोन आहे आणि खूप खूप अभिनंदन आणि अभिमान पण वाटतो इस्रोचा, कारण हे सगळं आपण कमी वेळेत सगळं आणि व्यवस्थित अॅक्युरेटली पार पाडलेलं आहे। नक्कीच लीनाजी, अतिशय भारतासाठी, प्रत्येक भारतीयासाठी अतिशय आनंदाचा असा हा क्षण आहे। धन्यवाद, आपण इतक्या सोप्या शब्दात आम्हाला माहिती सांगितली आणि NDTVशी बातचीत केल्याबद्दल आपले खूप खूप आभार।